धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील बसरावळ येथील ग्रामपंचायतमध्ये सुरू असलेला सरकारी दवाखाना प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये स्थलांतरित करण्यात यावा अशी मागणी जिल्हा परिषद सदस्या शेगा मावची यांनी अनेक वेळा करून देखील प्रशासनानं दुर्लक्ष केल्यानं संतप्त झालेल्या जिल्हा परिषद सदस्यांनी सभागृहात आंदोलनाचा पवित्रा घेतला। यामुळे आज जिल्हा परिषद प्रशासनानं याचीच गांभीर्यानं दखल घेत जिल्हा परिषद प्रशासनाने एका महिन्यामध्ये सदरचा दवाखाना प्राथमिक आरोग्य केंद्र स्थलांतरित करण्यात येईल असं आश्वासन दिल्यानं जिल्हा परिषद सदस्यांनी यावेळी समाधान व्यक्त केले। जिल्हा परिषद सदस्य बसरावळ, तालुका साक्री, जिल्हा धुळे। तर माझ्या पिंपळगाव बुद्रुक गटामध्ये बसरावळ हे गाव अत्यंत दुर्गम आणि आदिवासी भागातलं गाव होतं। त्या गावात 12-13 वर्षापासून एक प्राथमिक केंद्राची इमारत बांधून पडलेली होती, परंतु त्या ठिकाणी मी शासनाला वेळोवेळी विनंती केली की ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जो दवाखाना चालवला जातो तो शासकीय इमारतीत शिफ्ट केला गेला पाहिजे, पण अधिकारी सतत दुर्लक्ष करत होते आणि त्याच्यामुळे माझा जो आदिवासी बांधव आहे तो गुजरात हद्दपासून तो पिंपळनेर आम्हाला 22 किलोमीटर अंतर आहे, त्या ठिकाणी त्या पेशंटला यावं लागलं। प्रसंगी जंगली प्राण्यांपासून किंवा सरपटणाऱ्या प्राण्यांपासून काही दंश झाला असेल तर त्या पेशंटचा जीव पण गेलेला आहे आणि तो अशा संकट हे माझ्या डोळ्यात मला पाहावलं जायचं आणि माझा सतत पाठपुरावा मंत्रालयामध्ये चालू होता। जिल्हा परिषद मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी असतील, आरोग्य अधिकारी असतील, जिल्हा अधिकारी असतील, ह्यांना मी वेळोवेळी विनंती केली होती, परंतु ते प्रेमाच्या भाषेत काहीतरी सांगून उडवाउडवीची उत्तरे द्यायचे। परंतु आजच्या या मीटिंग मध्ये मी एकदम संतापाने त्या अधिकाऱ्यांना सांगितलं की मला तुमच्या हातून पत्र मिळाल्याशिवाय मी बाहेर जाणार नाही, अन्यथा रात्रभर याच ठिकाणी माझा मुक्काम असेल। असा संताप केल्यानंतर माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांनी जिल्हाधिकारी साहेब यांच्याशी संपर्क साधला आणि हे पत्र मला इमारत शिफ्टिंग करण्यासाठी दिलेलं आहे। आता ती इमारत जुनी असल्याने त्या ठिकाणी तिची डागडुगी करणे, त्या ठिकाणी साफसफाई करणे, लाइटिंगची व्यवस्था असेल, पाण्याची व्यवस्था असेल, तर त्या पद्धतीने पण मी तसं अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे आणि ते लवकरच ती इमारत दुरुस्त होईल, तोपर्यंत ते साहित्य त्या ठिकाणी शिफ्ट केलं जाईल अशा पद्धतीने मला हे पत्र मिळालेलं आहे। साधारण किती दिवस? 15 ऑगस्टला त्यांनी सांगितलं मला की तुम्ही 15 ऑगस्टला त्या ठिकाणी ते साहित्य शिफ्ट करू शकता म्हणून। नाही झालं तर त्या ठिकाणी नेमकी अडचण काय येते अधिकाऱ्यांना किंवा डिपार्टमेंटला, त्याचं उत्तर मी त्यांच्याकडून घेणार आहे। आपलं ठोस उपाय काय आहे पुढे? मग ठोस उपाय त्यांनी जर 15 ऑगस्ट ऐवजी मला 1 महिन्याचं जर मुदत दिली तोपर्यंत मी वाट बघेन, नाहीतर या ठिकाणी माझ्या खेडूत बांधवांना, आदिवासी ग्रामस्थांना घेऊन या ठिकाणी मी आंदोलन करणार आहे। साक्री तालुक्यातील अतिशय दुर्गम भाग म्हणून असलेल्या बसरावळ या गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत 12 वर्षांपासून बांधून धूळ खात पडलेली होती। दुर्गम भाग असल्यानं या भागातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला होता। दरम्यान शासनाकडून पूर्व परवानगी मिळूनही प्रशासनाकडून हा दवाखाना स्थलांतरित न झाल्यानं संतप्त झालेल्या जिल्हा परिषद सदस्यांनी आज आंदोलनाचा पवित्रा हाती घेतल्यानं प्रशासनानं 1 महिन्यात दवाखाना प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये स्थलांतरित होईल असं लेखी आश्वासन दिलंय। मात्र मागणीची लवकरात लवकर पूर्तता न झाल्यास आणि दिलेलं आश्वासन पाळलं न गेल्यास पुन्हा आंदोलन छेडलं जाईल असा इशारा यावेळी देण्यात आलाय। रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।